राज्यभरातले बार बंद असणार आहे। राज्यातले सर्व परमिट रूम, बार आणि लाऊंज आज बंद असतील। पुणे मुंबईसह राज्यातल्या एकूण 22,000 बारचा यामध्ये समावेश आहे। तर आज राज्यातील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट सुद्धा बंद असणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं खायचे आणि प्यायचे वांदे आज झालेत। तर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्सकडून बंदची हाक देण्यात आली आहे। बार आणि वाईन शॉप मधले जे प्राइजेस आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 150, 200 ते 300 पासून 500 रुपयापर्यंत फरक आहे। ह्याच्यानी होणार काय की जे कंझ्युमरची जी पेइंग कॅपॅसिटी आहे ती नक्कीच घटणार आहे आणि मग कस्टमर कुठेतरी वाईन शॉपवर शिफ्ट होणार आहेत आणि मग कुठेतरी हातगाडीवर किंवा चायनीजच्या स्टॉलवर अशा ठिकाणी मग ते मद्यप्राशन करण्याचे प्रकार वाढणार आहेत आणि सामाजिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यातनं निर्माण होईल असं एक मला वाटतं। तर आपण बघू शकतोय परवाना शुल्क, मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्कात मोठी वाढ झालेली आहे। हॉटेल आणि रेस्टॉरंट्स का बंद आहे, बार आज का बंद आहे? तर वॅट 5%, परवाना शुल्कामध्ये 15%, तर उत्पादन शुल्कात 60% वाढ करण्यात आली आहे। करवाढीमुळे अनेक व्यवसाय आणि हजारो नोकऱ्या सुद्धा संकटात आल्याचा दावा आहे। 20,000 बार मालक संपावर आहे आणि मुंबईमधील 8,000 बारचा यामध्ये समावेश आहे। संप न करण्याचं सरकारचं आवाहन आहे आणि अडचणी कायदेशीर मार्गाने सादर करा असं सुद्धा सरकारनं मात्र म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।